मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत कमालीचे नाराज झालेत। आजाराचं कारण देत सावंत अधिवेशन सोडून तडकाफडकी पुण्याला निघून गेले। त्यांनी फेसबुक आणि इतर समाज माध्यमातून धनुष्यबाणाचं चिन्ह हटवलं आणि या नाराजी नाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगलीच डोकेदुखी वाढणार आहे। धाराशिवच्या परंडामध्ये तानाजी सावंतांचे समर्थक आक्रमक झाले। मंत्रिमंडळामध्ये वर्णी न लागल्यामुळे सावंत समर्थकांनी घोषणाबाजी केली। आरपीआय गटाला मंत्रिपद न मिळाल्यानं रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली। महायुतीला मिळालेल्या यशामध्ये आमचा मोठा वाटा असल्याचं आठवले म्हणाले आणि एक मंत्रिपद एक एमएलसी आम्हाला मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्याचं आठवले म्हणाले। शपथविधीनंतर आमदार राजेंद्र गावित नाराज आहेत। शिवसेनेनं आदिवासी आमदारांना संधी दिली नाही अशी खंत गावित यांनी व्यक्त केली। शिवसेनेकडे 6 आदिवासी आमदार असताना एकालाही संधी का नाही असा सवाल गावितांनी उपस्थित केला। आपण नाराज नसून याआधी मंत्री म्हणून काम केलेलं, आता आमदार म्हणून जनतेचे प्रश्न सोडवणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। तसंच पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असा विश्वास मुनगंटीवार यांनी बोलून दाखवला। छगन भुजबळ समता परिषदेच्या सदस्यांसोबत चर्चा करणार आहेत आणि नाशिकच्या भुजबळ फार्मवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना ते भेटणार आहेत। या भेटीनंतर ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। अजित पवारांनी छगन भुजबळांचा मंत्रिपदासाठी विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली। मंत्रिपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज आहेत। मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तसेच छगन भुजबळांना भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती चांगलं स्थान देईल असंही बावनकुळे म्हणाले। भुजबळांना मंत्रिपद नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारलं हा आमचा प्रश्न नसल्याचं जरांगे म्हणाले। तर मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी काही देणं घेणं नसल्याचं म्हणत त्यांनी भुजबळांना चिमटाही काढला। हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। यावेळी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत सादर केलं जाणार आहे। केंद्रीय न्याय व कायदा संसदीय कार्यमंत्री अर्जुन मेघवाल विधेयक सादर करणार आहेत। आज दुपारी 12 वाजता लोकसभेत येणारे हे विधेयक मांडलं जाणार आहे आणि मंजुरीनंतर हे विधेयक 129 घटना दुरुस्ती विधेयक म्हणून ओळखलं जाईल। उद्धव ठाकरे आज विधान परिषदेच्या कामकाजामध्ये सहभागी होणार आहेत। त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर पक्षातल्या आमदारांसाठी संध्याकाळी विधिमंडळ कामकाजासंदर्भात प्रशिक्षण शिबिर ठेवण्यात आलं। यावेळी ते आमदारांना मार्गदर्शन करतील। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। मनोज जरांगे आज जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। सकाळी 11 वाजता त्यांची पत्रकार परिषद असेल। यामधून ते नियोजित सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार आहेत। सत्तेत येऊन 3 आठवडे झाले मात्र अजूनही खातेवाटप झालेलं नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली। महाराष्ट्रात असं का होतं हे राज्याला न शोभणार आहे आणि अस्वस्थ करणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं। कांदा प्रश्नावर भास्कर भगरे लोकसभेत आक्रमक झाले। मागच्या 3 दिवसात लाल कांद्याच्या भावात 1200 ते 1500 रुपयांची घसरण झाली आणि केंद्र सरकारने लावलेल्या 20% निर्यात शुल्कामुळे लाल कांदा निर्यातीवर परिणाम झाल्याचं सांगत निर्यात शुल्क तातडीनं हटवण्याची मागणी भगरेंनी केली। खासदार रवींद्र वायकर यांनी संसदेमध्ये आपल्या मागण्या मांडल्यात। मुंबई शहर आणि उपनगरासाठी एम्सच्या धर्तीवर रुग्णालय आणि कॅन्सर रुग्णालयाची मागणी त्यांनी केली आहे। संजय राठोड यांच्या विरोधातील माझी लढाई ही सुरूच असल्याचं भाजप नेते चित्रा वाघ यांनी म्हटलंय। तर पूजा चव्हाण प्रकरणामध्ये राठोडांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्लीन चिट का दिली असा सवाल त्यांनी उपस्थित केला। बाबा सिद्दीकी हत्ये प्रकरणाचं नक्षलवादी कनेक्शन समोर येते। बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या कटामध्ये सहभागी आरोपी शुभम लोणकरनं झारखंडमधल्या नक्षल परिसरातून प्रशिक्षण घेतल्याचं तपासातून समोर आलंय। हत्येत सहभागी असलेल्या इतर 2 आरोपींना प्रशिक्षण घेतल्याचं समोर आलंय। गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयानं ठेवत असलेली देखरेख बंद करावी यासाठी या प्रकरणातील आरोपी डॉक्टर वीरेंद्र तावडे यांनी केलेल्या याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयानं राखून ठेवला। या प्रकरणाचा तपास एसआयटी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करत आहे।
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे विधिमंडळामध्ये पडसाद उमटले। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विरोधकांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली। त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन दिले। मंत्रिमंडळाचा विस्तार होताच पुण्यामधल्या खडकी इथल्या होळकर छत्री आणि महादेव मंदिराला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे आणि या संदर्भातल्या अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आलाय। पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे। मध्य रेल्वेला 7 महिन्यात 4,966 कोटींचं उत्पन्न मिळाले। नोव्हेंबरमध्ये 13 कोटी 80 लाख प्रवाशांनी प्रवास केला। यामध्ये 12 कोटी 20 लाख उपनगरी तर 1 कोटी 60 लाख प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मेल एक्सप्रेसनं 554 कोटींचा महसूल मिळवला आहे। एसटी महामंडळानं दिवाळीमध्ये 941 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळवले। नोव्हेंबर महिन्यात एसटीला दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे 31.36 कोटी रुपये उत्पन्न मिळाले। पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस वाहन खरेदीचा आकडा वाढताना दिसतोय। यावर्षी तब्बल 1,85,000 वाहनांची खरेदी झाल्याची नोंद पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत शहरामध्ये 4% वाहन खरेदीत वाढ झाली। दुचाकीची वाहन खरेदीत 6% वाढ झाली आहे, मात्र कार खरेदीत घट झाल्याचं पाहायला मिळतं। एक झाड तोडलं तर 50,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे होणारं नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। दंडाच्या रकमेत 500 पट वाढ झाली आहे। अवैध वृक्षतोड थांबेल असं यामागे मानस आहे। दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली। दिल्लीचा एकूण AQI हा 418 आहे। वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। राज्यात थंडीचा कडाका वाढलाय। अहमदनगरच्या अहिल्यानगर शहरात सकाळी 8 अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली। विशेष म्हणजे नगरमध्ये काल राज्यातल्या नीचांकी 5.5 अंश तापमानाची नोंद झाली आणि थंडीमुळे सकाळी रस्त्यावर वर्दळ बरीच कमी दिसते। गोंदियातल्या तापमानाच्या पाऱ्याची सतत घसरण होतीये, त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय। तर या थंडीमुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत असल्यानं रुग्णालयांमध्येही गर्दी दिसते। विदर्भ आणि खानदेशात कडाक्याची थंडी पडली आहे आणि मराठवाड्यामधल्या बहुतेक शहरांचं किमान तापमान 10 अंशांपर्यंत घसरलंय। जालन्यामध्ये 10.20 अंश तापमान नोंदवण्यात आलंय, तर बीड आणि नांदेडमध्ये तापमान 7.50 अंशांवर आलंय। भारतातल्या सुमारे 51 जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक धोका असल्याचं अहवालात स्पष्ट झालंय। 118 जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे। गुवाहाटी आणि मंडी इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या एका नवीन अहवालानुसार ही आकडेवारी समोर आली आहे। देशात 21 बनावट विद्यापीठं कार्यरत आहेत आणि त्यातल्या 8 विद्यापीठं ही दिल्लीमध्ये असल्याची माहिती शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी संसदेत दिली। या संस्था बंद करण्यासाठी सरकार कायदेशीर कारवाई करत आहे अशी माहिती संसदेत देण्यात आली आहे। नंदुरबारमधल्या सारंगखेडा यात्रेला सुरुवात झाली, तर चेतक फेस्टिवलमध्ये आतापर्यंत 2,400 घोडे दाखल झालेत। आणखी काही घोडे येण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर या घोडे बाजाराला अश्वप्रेमी मोठ्या संख्येनं भेट देतात। स्वस्त भाज्यांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय, तर दुसरीकडे घाऊक महागाईचा दर मागच्या 3 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आलाय। नोव्हेंबरमध्ये महागाईचा दर कमी होऊन 1.89% इतका झालाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा घसरलाय आणि याचा फळबागांना फटका बसलाय। थंडीमुळे पपईचं पीक खराब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून गोणपाट आणि कपडे झाकून फळांचं संरक्षण करावं लागतंय। उत्तर भारतात वाढलेल्या थंडीचा हा परिणाम आता उत्तर महाराष्ट्रात जाणवू लागलाय। थंडीचा परिणाम हा भाजीपाल्यावर सुद्धा होतोय। भाजीपाल्याचे दर देखील कमी होताना पाहायला मिळतात। अहिल्यानगरच्या घाऊक भाजी बाजारामध्ये 15 दिवसात भाज्यांचे दर 30 ते 40% खाली आलेत, मात्र बाजारात बाहेर राज्यातून येणाऱ्या वाटाणा, लसूण, शेवगा याचे दर कमी झालेले नाहीत। सध्या देशांतर्गत बाजारपेठेमध्ये लाल कांद्याची आवक वाढली आहे आणि नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठांमध्ये लाल कांद्याचे दर घसरलेत। अशामध्ये कांदा एक्सपोर्ट केल्यानं भारतीय बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर सुधारण्यास मदत होईल। पुण्यातल्या शिरूर आंबेगावमध्ये धुक्याचं साम्राज्य पसरलंय। या धुक्यामुळे कांदा पिकावर करपा, मावा अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे। मुंबईतल्या कुर्ला पश्चिम भागामध्ये सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास एका रहिवासी इमारतीत आग लागली। अब्दुल्ला मेन्शन या इमारतीतल्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये आग लागली।
सोसायटीच्या गेटजवळ ही आग लागल्यानं रहिवाशांना बाहेर पडणं अवघड झालं। अखेर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही। भंडाऱ्यामध्ये रस्त्याच्या बांधकामावरच्या रोड रोलरला अज्ञात इसमानं आग लावली आणि या आगीमुळे रोड रोलर पूर्ण जळून खाक झाला। त्यामुळे 50 लाख रुपयांचं नुकसान झालं। या प्रकरणात पोलीस इसमाचा तपास करतात। देहूजवळच्या येलवाडीच्या कचरा डेपोला आग लागली। या आगीनं रौद्ररूप धारण केलं। या आगीमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला। ही आग लागली की लावली अशाही शंका उपस्थित केल्या जातात। याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी रहिवाशांनी केली। धुळ्यामध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या 12 विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। धुळे पोलिसांनी नायलॉन मांजा बनवणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे। पर्यावरण अधिनियम 1986 नुसार पोलिसांनी मकर संक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर विविध दुकानांची तपासणी केली आणि यापुढे महिनाभर ही कारवाई सुरू राहणार आहे। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावे फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली आहे। फायद्याचा आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींनी मोबाईल व्हॉट्सअपवर खोटी माहिती दाखवून फसवणूक केली।